महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2,02,131 महिलांचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे। घरोघरी जाऊन नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी हा आकडा वाढत आहे। जिल्ह्यामध्ये योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीपर्यंत यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात झालेल्या 2,02,131 नोंदणीमध्ये 1,22,951 अर्ज ऑनलाईन पद्धतीने तर 79,180 अर्ज ऑफलाईन पद्धतीने नोंदणी झाले आहेत। योजनेच्या लाभासाठी आवश्यक अटी शर्ती योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अविवाहित असावी। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। डोमासाईल नसल्यास 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला यापैकी कोणताही एक रहिवासी पुरावा आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अविवाहित किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आवश्यक असून सदर बँक खात्यात आधार लिंक असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे। तथापि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। पात्र कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला सदर योजनेचा लाभ घेऊ शकते। या योजनेत दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 अधिक लाभ देण्यात येणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।